काय पद्माका तुला शोधत होते मी मगाशी. सर्वप्रथम इथे या कार्यक्रमात जमलेले सर्व सन्मान्य आणि जास्ती करून मला सर्व तरुण वर्ग दिसत आहे आणि लहान मुलं आहेत, यांना माझ्याकडून हॅलो. काय म्हणायचं? काय म्हणायचं? हाय का हॅलो? अरे वा, मला वाटलं जरा आपण हाय नको करायला, हॅलो करूया. कसं वाटतंय आज इथे येऊन? छान का नाही? कुठून आलाय तुम्ही? इथूनच? आणि मुंबईची कोण आहे? मागे आहेत का सगळे? सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आयोजित केलेला आहे किक बॉक्सिंगचा. एक प्रकारचा जो स्पोर्ट आहे हा सर्वसामान्यांना तसा अजून नवीन आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा पुण्यामध्ये बऱ्यापैकी ओळख आहे त्याची, पण मगाशी सचिन जसा म्हणाला किंवा दिलीप लोंढे जसे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये याचा प्रसार होणं अतिशय गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे तुम्हाला सर्वांना, काही जणांना बहुतेक माहिती असेल किक बॉक्सिंग, पण हा एक मार्शल आर्टचा एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये बॉक्सिंग आणि कराटे या दोन्हीचा समावेश केला जातो. आणि पंचिंग आणि किकिंग आणि विशेषतः या खेळामध्ये पायामध्ये बुटांचा वापर होत नसतो. बेअर फीट, बिना चपलांच्या, बिना बुटांचा हा खेळ खेळला जातो. आणि मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की हा एक सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ फिटनेस चा एक प्रकारचा स्पोर्ट आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ तुम्ही 1 तास जर तुम्ही किक बॉक्सिंग केलं तर 350 ते 450 कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता. याच्यामुळे हा किती अग्रेसिव्ह आणि किती बॉडीला तो पोषक आहे याचा अंदाज येतो. किक बॉक्सिंगचा आणि माझा तसा फार काय म्हणजे असा दूरचा संबंधच आहे असं म्हटलं तरी चालेल. पण आज मी इथे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं की किक बॉक्सिंगच्या कार्यक्रमाला वहिनी येणार आहेत का, तर प्रश्नचिन्ह होता बऱ्याच जणांना. बऱ्याच जणांनी मला फोन पण केला की तुम्ही येणार आहात का? म्हणलं हो का? नाही आम्हाला असंच वाटलं. म्हणलं नाही, मी जेव्हा एक देते कमिटमेंट तेव्हा मी, जसं ते सलमान खानचा डायलॉग आहे तसं मी माझ्या कमिटमेंटवर टिकून असते. तर जेव्हा मला अमोल काटे आणि सचिन वाघनी या बाबतीत सांगितलं होतं गेल्या खेपेला जेव्हा ते भेटले होते की वहिनी आम्ही असं किक बॉक्सिंगचा एक टुर्नामेंट घेतोय, तर आज मी प्रामुख्याने फक्त आणि फक्त ही जी सगळी टीम आहे, म्हणजे त्याच्यात माझे आपला अमोल काटे आहे, रोहित काटे आहे, सुधीर पानसरे आहे, अजित पाटील आहे, योगेश पाटील आहे, पद्माकांत निकम आहे, जितू काटे, सचिन वाघ, सुशील काटे आणि कोण राहिले? झाले सगळे? तर हे जी माझी एक फॅन्टॅस्टिक टीम जी आहे, या मुलांनी हा जो एक पुढाकार घेऊन, आणि त्यांच्या सोबतीला दीपक मोरे आहेत आणि दिलीप लोंढे आहेत, असे अनेक लोक असतील जे पडद्यामागे देखील आहेत. या लोकांनी आज इथे एक स्पर्धा ही आज आयोजित केलेली आहे. आणि मी निवड ह्या माझ्या मुलांना एक त्यांचा उत्साह वाढवायला, त्यांचं एक प्रोत्साहन त्यांना देण्यासाठी आज मी इथे आलेली आहे. त्या निमित्ताने मला तुमच्या सर्वांची देखील भेट होतच असते. मी स्वतः एक, जसं मगाशी सचिन म्हणाला की बापू उद्या कुस्तीच्या ह्या सामन्यांना येणार आहेत, पर्सन आहे, मी एक गोल्ड मेडलिस्ट आहे स्पोर्ट्स मध्ये. तर मला कुठलाही स्पोर्ट्स असेल, कुठलाही खेळ असेल, त्याच्याबद्दल किंवा स्पोर्ट्समन बद्दल एक आपुलकी आहे, आदर आहे आणि एक आत्मीयता वाटते. आणि म्हणून मी आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली आहे. हा आजकाल नवीन पिढी बऱ्यापैकी व्यायामामध्ये शिरलेली आहे. मग तुमचे पिलाटेस असेल, एरोबिक्स असेल, जॉगिंग असेल. पूर्वीच्या जमान्यामध्ये आपण सर्वांनी ऐकत, आपले आजी आजोबा किंवा काकापर्यंत
जोर बैठका, सूर्यनमस्कार, फार तर फार जॉगिंग एवढं एक माहिती होतं. पण आजकाल जमाना बदलत चाललेला आहे. हल्लीची नवीन पिढी जी आहे त्यांना या सर्व नवीन स्पोर्ट्स बद्दल इतकी माहिती आहे, म्हणजे मला देखील हे काही कल्पना नव्हती की हा जो किक बॉक्सिंगचा जो हा खेळ आहे हा जवळजवळ 2000 वर्षापूर्वी आशिया खंडामध्ये सुरू झाला होता आणि 1960 साली जपानमध्ये त्याची सुरुवात झाली होती आणि 1974 साली वर्ल्ड चॅम्पियनशिप टुर्नामेंट त्यांची झालेली होती. आणि किक बॉक्सिंगला दुसरा एक म्हणजे शब्द पण म्हटला जातो एरो बॉक्सिंग असं देखील त्याला म्हटलं जातं. तर आज या निमित्ताने तुम्ही सर्वांनी ह्या खेळामध्ये एवढा इंटरेस्ट घेऊन आपल्या बारामतीमध्ये ह्या स्पर्धा तुम्ही भरवलेल्या आहेत त्याच्याबद्दल मला तुम्हा सर्वांचं अभिनंदन आहे तुमचं आणि तुमचं मला मनापासून कौतुक वाटतं. आणि असेच उपक्रम कायम तुम्ही पुढे नेत राहा, करत राहा अशी माझी तुमच्याकडे विनंती राहील. आजकाल टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर, व्हिडिओ गेम्स याचा जमाना आहे. शरीराच्या कुठल्याही भागाला व्यायाम होत नसतो फक्त अंगठे सोडले तर. कारण प्रत्येक मुलगा मुलगी हो की नाही ती मान हलवते लाल कुर्त्यातली मुलगी, तर नुसते बोटांचा व्यायाम होतो. सोफ्यावर बसायचं आणि टक 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 चालू. म्हणजे आम्हाला पण जमत नाही तेवढं ह्या नवीन पिढीला हल्ली मोबाईलचं एवढं त्यांना ज्ञान आहे. आजकाल पूर्वी निदान मैदानी खेळ तरी भरपूर असायचे, पण आजकाल मैदानच कमी होत चाललेली आहेत त्याच्यामुळे मैदानी खेळ पण प्रश्नच उरत नाही. मध्यंतरी कित्येक जणांनी पाहिला एक नवीन चित्रपट प्रदर्शित झाला होता मेरी कॉमचा. किती जणांनी तो पाहिला? फार थोड्या लोकांनी पाहिलेला आहे. माझी विनंती राहील पुढच्या वेळेला जर टीव्ही वरती तो परत चित्रपट लागला तर जरूर पहा तुम्ही तो पिक्चर. आणि एका आपल्या भारतातल्या मणिपूर सारख्या एका छोट्या ठिकाणून ती मुलगी कष्टातून जवळजवळ 5 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स त्या मुलीने जिंकलेले आहेत. तर तिचं आणि जगाच्या नकाशावरती तिचं आज नाव मेरी कॉमचं झालेलं आहे. हा जो आता किक बॉक्सिंगचा प्रकार मी मगाशी म्हणाले त्याच्यात कधी कधी असं असतं मार दुसऱ्याला देणं. मगाशी कोण म्हणाला ना ठोसा एक द्यायला, काय दिलीप सरच म्हणाले का की मला झोपताना, मी आता अश्विनीला ते सांगत होते, मला झोपताना सवय मी अशा मोठ्या मोठी आवळून झोपत असते. तर बापू मला रोज सकाळी म्हणतात कोणाला ठोसा द्यायचा विचार आहे. तर हा जो ठोसा आहे मार देणं दुसऱ्याला हे खूप सोपं असतं. एखाद्याला मारायचं जर म्हटलं तर अवघड काम नाहीये, पण मार खाणं हे जास्ती अवघड आहे. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्याहून किंवा तुमच्या एवढाच ताकदीवान आहे तेव्हा तुम्ही एक ठोसा ताकदीने किंवा जास्त ताकदीने तुम्हाला तो परत मारू शकतो. ही जी एक मनामध्ये भीती असते ही भीती ह्या प्लेयर्स मध्ये नसते आणि म्हणूनच मला या प्लेयर्सचं कौतुक वाटतं. आणि अतिशय फोकस या गेम मध्ये लागतो. जसं आपण हायवे वरती पाहतो नजर हटी दुर्घटना घटी, तसं आहे. जरा तुमची नजर तुमच्या त्या प्रतिस्पर्धीच्या बाजूला जर हल्ली तर एक ठोसा तो असा लगावतो नको त्या जागेवरती की उठणं मुश्किल होतं त्या वेळेला. त्याच्यामुळे अतिशय मुलांना कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, तुम्ही लक्ष देऊन हा गेम खेळला पाहिजे. जसं मी म्हणाले उदाहरण की मार खाणं, मार देणं सोपं असतं मार खाण्यापेक्षा. मी जर आता इथे आमचा सुधीर आहे, सुधीर पानसरेला मी इथं आता उभे केलं आणि त्याला सांगितलं हात मागे बांधून उभा राहा तू, आणि सांगितलं 4-5 जणांनी येऊन मारा, ताबडतोब येतील त्याला मारायला. पण तेच जर मी सुधीरचे हात सोडले तर अर्धी लोक येतील मागच्या दारातून पळून जातील. त्याच्यामुळे ही जी एक भीती असते, हा जो गेम आहे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की या गेम मध्ये अग्रेशन एवढं असतं की मुलांची जी काही अग्रेशन तुमचं असतं, आजकाल मला असं वाटतं की व्यायामासारखं व्यसन नाही. दारू, सिगरेट, गुटखा, मावा, पानपराग, तंबाखू खूप काही गोष्टी आहेत बाजारामध्ये, पण त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही एखाद्या खेळामध्ये तुम्ही रस घेतला पाहिजे. आजकाल सर्वजण तुम्ही टीव्ही पाहता,
सर्व आता क्रिकेट असो, फुटबॉल असो, कबड्डी असो, हॉकी असो, अशा सगळ्या स्पोर्ट्ससाठी छोट्या छोट्या टीम्स झालेल्या आहेत तयार. आणि आपले जे सिने स्टार्स आहेत, फिल्म स्टार्स आहेत, त्यांनी ऍक्टिंग करता करता ते ह्या टीम्सना सपोर्ट करतात. फार लांबची गोष्ट नाही, आपल्या बारामती मधलाच एक, गुणवडी मधला एक मुलगा आहे, आज तो येणार होता. दादासाहेब अवॉर्ड म्हणून कबड्डी प्लेयर आहे. तो मुंबईमध्ये जाऊन त्यांनी ह्या टीम्स मध्ये भाग घेऊन, तुम्हाला खोटं वाटेल पण अभिषेक बच्चन बरोबर त्यांनी मला त्याचा एक फोटो दाखवला. तुम्ही मला सांगा, याच्या आधी कधी कबड्डीची मॅच बघायला ऐश्वर्या राय येईल असं कधी वाटलं होतं का? किंवा अमिताभ बच्चन तिथं समोरच्या रांगेत बसून कबड्डीची मॅच एन्जॉय करतो असं कधी वाटलं होतं का? आपल्याकडे एकमेव क्रिकेट, मॅनी क्रिकेट, आणि सचिन तेंडुलकर शिवाय दुसरा प्लेयर आपल्याला माहिती नाही. त्यामुळे हा जो एक स्पोर्ट आहे, हे अनेक, आता हे किक बॉक्सिंगचा एक नवीन प्रकार जो बारामतीमध्ये यांनी लोक आपल्या सुरू केलेला आहे, याच्यामध्ये दुसरं एक मला सांगायचं आहे की अग्रेशन, मगाशी म्हणलं, एक मारायचं जे एक त्याच्यामध्ये असतं, नम्रता तुम्ही ठेवणं खूप गरजेचं असतं. तुम्ही पहा कुस्त्यांमध्ये प्रत्येक पैलवान हा वस्तादाला नमस्कारच करतो. ह्या तुमच्या कराटेमध्ये असो, किक बॉक्सिंग मध्ये असो, किंवा मुay थाय असेल, किंवा अनेक हे जे असे प्रकारचे गेम्स आहेत बॉक्सिंगचे, त्याच्यामध्ये त्यांना नेहमी नम्र वागायला लागतं, एक त्यांना अभिवादन करावं लागतं. याच्यामधून त्यांची एक नम्रता दिसून येते. मी फार वेळ घेणार नाही, कारण आता पुढचे मला एक दोन, मगाशी कोणतरी म्हणाली की ते किक बॉक्सिंगचे दाखवणार आहेत प्रकार,